नमस्कार मित्रांनो, उद्या जे मैदान होणार आहे पळशी स्टेशन आणि अमरापूरचं, त्या मैदानाला दोन्ही मैदानचं परमिशन मी आपल्या यूट्यूब चॅनलला कम्युनिटीमध्ये टाकलेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता. म्हणजे सर्वांनी परमिशन बघूनच बैलगाडी घेऊन जायचं का नाही हा विचार करा. आणि दोन्ही मैदानचं परमिशन आहे. दोन्ही मैदानाला म्हणजे बैल मालकांनी उपस्थित राहावे अशी दोन्ही आयोजकांची मला फोन आलेले आहेत. त्यांनी सांगितले आमच्या मैदानचे परमिशन आहेत, तुमच्या चॅनलला पोस्ट करा. तर मी तुम्हाला ते कम्युनिटीद्वारे टाकलेले आहेत. म्हणजे कुणाचा संभ्रम नको की मी टाकले नाही, व्हिडिओ केला नाही. बरेच जणांचे काल पण फोन आले, ज्या मैदानाला परमिशन आहे त्या मैदानचे तुम्ही व्हिडिओ बनवा आणि टाका. म्हणजे जेणेकरून बैल मालकांना जो त्रास होतो तो त्रास कमी होईल, भाडं वाचेल, काय होईल, अचानक काय होते, किंवा आयोजक पण सांगतील पावसाचं काय वातावरण असेल. आणि दोन्ही मैदानचं मी परमिशन पोस्ट केलेलं आहे. सर्व मैदानाला दोन्ही उपस्थित राहावे, बैलगाडी मालकांना जसं जसं आपल्याला सुटेबल होईल त्या मैदानाला उपस्थिती दाखवावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि इथून पुढे मी प्रत्येक मैदानचं परमिशन असेल तो व्हिडिओ मी माझ्यापर्यंत मी होईल तेवढा व्हिडिओ मी बनवून पोस्ट करेनच. मी आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते. जर माझ्याकडून काही चुका होत असतील तर माफ करा. आणि काय अजून कमी पडत असेल तर मला कमेंट करून सांगा की बाबा असं व्हिडिओ बनवा, तशी करा. तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि जेवढे शक्य होतील तेवढे मी बैलगाडी मालकांना पोचवेन. ज्या मैदानाला परमिशन असेल त्याच मैदानाला तुम्ही जावं अशी माझी पण नम्र विनंती आहे. की नुकसान होतंय आणि आयोजकांनी पण परमिशन काढून मैदान भरवावं अशी माझी पण नम्र विनंती आहे. आणि आधीच सांगावं. आणि आता इथून पुढं पावसाचं वातावरण चालू आहे. मग ह्या पावसाच्या वातावरणाला सकाळी उठून अपडेट आयोजकांनी जरासं द्यावं, बाबा पाऊस आहे की नाही फटीवर, की जेणेकरून बैलगाडी मालक लांबून येतात, त्यांचे भाडे वाचेल किंवा फाटे आपले व्यवस्थित पळायला आहेत का नाही त्या आयोजकांनी खरोखर सांगावं. आयोजन करताना सगळ्या गोष्टींचं काळजी घ्यावी. आणि कोणताही बैल मालकांना किंवा बैलगाडी मालकांना किंवा आयोजकांना म्हणजे धंदा वगैरे कोण असतील त्यांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी अशी माझी सर्व आयोजकांना विनंती आहे. आणि राहिला विषय म्हणजे परमिशनचा, विदाऊट परमिशनचे मैदानं बऱ्यापैकी तुम्ही घेऊ नका. काय असेल ते लिगली घ्या आणि जे संघटनेचे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्ही मैदान आयोजित करा आणि घातलेल्या नियमाचं पालन करून सर्व नियम करा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.